रघुवीर समर्थ. तर तुकारामाचं आपण मग आपण मढे झाकून या करीती प्रेरणी करती पेरणी कुणबियाचे वाणी लवला आहे असं बघितलं अभंग. म्हणजे स्वार्थ महत्वाचा आणि अध्यात्मामध्ये स्वार्थ म्हणजेच परमार्थ असं तुकारामांनी मागच्या अभंगात आपल्याला सांगितलं. आता आजचे एक तीन चार अभंग आपण असे बघणार आहोत. हेही अतिशय महत्वाचे अभंग आहेत तुकारामांचे. पण ह्यातला पहिला अभंग जो आहे ना, त्याचं उद्घाटनच कसं आहे बघा, म्हणजे सुरुवातच देवाच्या संबंधे विश्वची सोयरी. हा विचारच इतका मोठा विचार आहे. आता उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांनीच आता विश्वात्मके देवे असं सांगितलंय. हे लोक बोलायचं म्हणून बोलत नाहीत. हे आधुनिक काळामध्ये भाषेचा वापर हा असा इतका स्वस्त झालेला आहे की शब्दांची किंमत राहिलेली नाही आपल्याला. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की असं बोलायची पद्धत असती म्हणून लोक बोलतात की एकमेकावर भावंडासारखं प्रेम, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्याला काही अर्थ नाही. पलीकडचं माणूस मेला का जगला पण बघत नाही. ते सारे भारतीय माझे बांधव आहेत, काही अर्थ नाही. तर असं बोलायची पद्धत असती म्हणून बोलतात असं आपल्याला वाटतं. त्यामुळे विश्वास राहिला नाही आपल्यामुळे. आपण असे तुच्छतावादी झालोय की बोलायचं म्हणून बोल. संतांचा शब्द हा तसा नाहीच आहे. म्हणजे संतांचा जो शब्द आहे तो आपलाच जरी शब्द असला तरी तो आतून आलेला शब्द असतो, अनुभवातून आलेला शब्द असतो. त्यांना तो कुठे छापायचा नसतो. हे कुठेही छापलं गेलं नाही. तुकारामांच्या आयुष्यात त्यांना छापलेली कविता स्वतःची बघायला मिळाली नाही. सगळे त्यांच्या गाथा लोकांनी पाठ केल्या, त्या लिहून काढल्या आणि त्या एकमेकांमध्ये गेल्या, पसरल्या गेल्या सगळ्या अशा. तर तो खरा शब्द आहे. त्यामुळे आता हे तुकाराम जे सांगताय, देवाच्या संबंधे विश्वची सोयरी. म्हणजे मला हे पूर्वी कळायचं नाही की विश्वाबद्दलचा एवढा प्रेमभाव जो आहे सगळा, हा येतो कुठून संतांच्या मध्ये. संतांचं देवाच्या बद्दलचं प्रेम मला कळत होतं, कारण हा देवाशिवाय भक्ती कुठून आली. त्यामुळे कृष्णाबद्दलचं प्रेम, विष्णूबद्दलचं प्रेम, रामाबद्दलचं प्रेम, शंकराबद्दलचं प्रेम हे कळतच होतं मला. पण ह्या संतांना माणसांबद्दल एवढा जिव्हाळा कसं काय, हे मात्र कळायचं नाही. हे अजिबात कळायचं नाही. आणि मग त्याचं आकर्षण पण वाढायचं की एवढं सामान्यातल्या सामान्य माणसाबद्दल, आणि त्याच्याबरोबर जाताना सुद्धा अ, प्राण्यांबद्दल पण आदर, माणसाबद्दलचं प्रेम आहे. हे सुद्धा तशी आधुनिक आपण पाश्चिमात्य देशाकडून आणलेली नवीन कल्पना आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये त्याला अँथ्रोपोसेंट्रिक वर्ल्ड असं म्हणतात. म्हणजे मानव केंद्रितच बघायचं सगळ्या विश्वाकडे. आणि आधुनिक जे धर्म आहेत म्हणजे ख्रिश्चनिटी आणि इस्लाम, हे मानव केंद्रितच बघतात. म्हणजे आम्ही देवाचे लाडके आहोत, देवानं आम्हाला निर्माण केलेलं आहे आणि आमच्या उपभोगासाठी हे विश्व निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळे त्याबरोबर काही नियम परमेश्वराने, आमच्या कर्त्याने, आम्हाला जन्मदात्याने दिलेले आहे. त्या नियमांचं पालन आम्ही तुम्हाला आता सांगतो असे त्यांचे प्रेषित सांगतात. तर आम्हाला प्रेषितच नाही आहे. आम्हाला प्रेषितच नाही आहे, पण आमचे ग्रंथ सांगतात. अगदी वेदांपासून अगदी इथली अवैदिक दर्शनं या भूमीतली तुम्ही घेतली आणि वैदिक दर्शनं घेतली तरी सुद्धा ती अँथ्रोपोसेंट्रिक नाही आहेत. माणूस केंद्रस्थानी ठेवून झालेली दर्शनं नाही आहेत. सगळं विश्वच केंद्रस्थानी ठेवून झालेली ती दर्शनं आहे. त्यामुळे त्यामध्ये काय गुणदोष असायचे ते येणार, पण गुण फार मोठे आहेत दोषांपेक्षा. तर ही अशी वैश्विक दृष्टी असलेलाच हा धर्म आहे. हा वैश्विक दृष्टी असलेलाच हा पंथ आणि विचार आहे. त्याला कोणीही संकुचित करू बघत असेल तर तो हिंदूच नाही, तर तो भागवत धर्माचा नाही. एवढी खात्री झाल्यानंतरच मी संतांना स्वतःला वाहून टाकलेलं आहे. तिथं कसलाही न्यारोपणा नाही. भगवा झेंडा दाखवायचा आणि कुठल्या तरी मुसलमानालाच मारून टाकायचं, भगवा झेंडा दाखवायचा आणि आंबेडकरचाच द्वेष करायचा, भगवा झेंडा दाखवायचा आणि म्हणायचं नाही ब्राह्मणावर बाकी अन्याय झाला. अरे अन्याय झाल्यावर अन्याय झाला मग. असा ब्राह्मण, शूद्र, मुसलमान, हिंदू, परका, आपला, भारतीय, काश्मीरी हा प्रकारच नाही आहे या संतांमध्ये. हा वैश्विक विचार करणारी, खरंच वैश्विक विचार करणारी ही माणसं आहेत. तो दृष्टिकोन समजणं अवघड आहे, पण त्यांच्या शब्दातून आपण त्या विचाराकडे जाऊ शकतो. देवाच्या आता ती हा किल्ली आहे त्यातली, विश्व कसं सोयरं झालं संतांचं. तर संत सांगतात अरे सोपं आहे, मला विचार करायला लागत नाही, असं ध्यान करायला लागत नाही. मीही माणूस तोही माणूस, आमच्या दोघांमध्ये एकच रक्त आहे. हा असा हा विचार वगैरे करायला लागत नाही. ते म्हणतात आम्ही फक्त देवाचा विचार करतो आणि देवालाच अर्पितो सगळं आमचं स्वतःचं. आणि देवाच्या संबंधे विश्वाची सोय रे. आणि त्या देवानंच आम्हा सगळ्यांना निर्माण केलं आहे. हे हे तू म्हणतोस देवात आमची आम्ही लेकरं आहोत, सारे भारतीय बांधव. ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. ते बंधुत्व कसं आहे हे कळायचं असेल तर त्याच्या सोर्सला जायला लागेल, त्याच्या उगमाच्या ठिकाणी जायला लागेल.
ते उगमाचं ठिकाण म्हणजेच परमेश्वर आहे. आणि आम्ही त्या परमेश्वराला स्वतःला एवढं अर्पण करून टाकतो. देवाच्या संबंधे विश्वची सोय रे, की त्या सगळ्या आम्ही त्याचं खरं लेकरू होऊन बसलो, की त्यानं प्रसवलेली सृष्टी जी आहे, त्या सृष्टीतला सगळा सगळा म्हणून जो जीव मात्र आहे, त्यामुळे वृक्षवल्ली आम्हा सोयरी असं तुकाराम म्हणतात. तेव्हा ते उगच म्हणत नाहीत, उगाच म्हणायसाठी काहीच म्हणत नाहीत संत. ते खरंच वृक्ष आणि वल्ली त्यांना आपले सोयरे वाटतात. त्यांना एकटं वाटत नाही. एकांतीचा वास असं म्हणलंय, तो एकांतीचा वास म्हणजे एकट्याचा आहे म्हणून. पण एकटेपणा वाटत नाही काही ते रानामध्ये वनामध्ये ती झाडं ते पक्षी हे त्यांना त्यांचे सोयरेच वाटतात. आणि एवढे सोयरे वाटतात की ते त्यांच्याशी बोलू शकतात त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये, गूढ भाषेमध्ये. अगदी अलीकडच्या काळात तुम्ही स्वामी समर्थांची बखर म्हणून आहे, त्यामध्ये जर बघितलं, तसं शेजारच्या एखाद्या कुत्र्याला बोलवून सुद्धा स्वामी समर्थ एखादा निरोप देत असत, की त्या माणसाला घेऊन ये रे. असं सांगितलं की ते कुत्र, तो माणूस कुठं बसला असेल तिथं जाऊन त्याला ते घेऊन येत असे. ही संतांच्याकडे येणाऱ्या ह्या सिद्धी आहेतच कशा, तर देवाच्या संबंधे विश्वची सोय रे. आता हे विश्वाला सोयरं करून घ्यायचं असेल, तर ते केवळ मेंटली जमणार नाही असं आहे. सगळं विश्व कसं सोयरं होणार मेंटली विचार करून, पत्र लिहून, लेख लिहून काही होत नाही, ते परत भांडणं होतात. तर देवाला जर तुम्ही मध्ये आणला नाही आणि तुम्ही जर कुठलाही संघ बांधला, तर तो चिरकाळ टिकणारच नाही असं संत सांगतात. तर ही माझ्यासाठी फार मोलाची भर आहे. देवाच्या संबंधे विश्वची सोय रे, सूत्र ओढे दोरे एका एक. ते दोऱ्यातून असं सूत्र हे ओवलं जातंय आणि त्यात सगळे मणी गुंतले गेलेले आहेत. ह्या विश्वातल्या सगळ्या म्हणून जो जीव तुम्हाला दिसतो, सगळी भूत दिसतात, त्या भूतांमधनं एकच सूत्र जात आहे. आणि ते सूत्र म्हणजे परमेश्वराचं सूत्र आहे. कारण हे परमेश्वरानेच निर्माण केलेली आहे. आणि गीतेमध्ये कृष्णाने एका ठिकाणी म्हणलंय की माझ्या एका अंशाने मी हे सगळं सगळं जग विश्व निर्माण केलेलं आहे आणि ते व्यापून परत मी उरलेलोच आहे, असं असं कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं. तर तो हा जो व्यापून निर्माण करून व्यापून ट्रान्सेंडेंटल असं जे तत्व जे आहे, व्यापून उरलेलं जे तत्व आहे, त्या तत्वालाच आम्ही शरण गेल्यामुळं मग हे दिसणारा सगळा पसारा हा आमचा होतो. आणि मग आम्हाला जन्माचाही भय वाटत नाही आणि आम्हाला मृत्यूचाही भय वाटत नाही. कारण आम्ही हा परमेश्वराच्या सगळ्या पसाऱ्याचाच एक भाग होऊन जातो, त्याचा अंश होऊन राहतो. त्याचा अंश होऊन परत एकदा शरीरानं जन्माला येणं काय आणि शरीरानं जन्माला आलं असताना परत विसर्जित होणं काय, हा सगळा परमेश्वराच्या राज्यातलाच खेळ आहे असं आम्हाला वाटतं. देवाच्या संबंधे विश्वची सोय रे, सूत्र ओढे दोरे एका एक. हे सगळं ह्यामधलं ह्या सगळ्या डिस्परेट गोष्टी वाटतात, तुकड्या तुकड्यात वाटल्या गेलेल्या गोष्टी वाटतात. हे सगळं द्वैत जे आहे, हे द्वैत संपतं केव्हा, तर तुम्ही परमेश्वराचे होता तेव्हा. असा हा सांगण्याचा तुकारामांचा हा साक्षात्काराचा अनुभव आहे. आहाच हे नव्हे विषयासारिखे. आता तुकाराम आपल्याला आठवण करून देत, विषयावर जे प्रेम असतं ना, ते विषय सुख जे त्याला तो म्हणतो, ते तुमची ती तहान भागली की तृप्ती झाली की तुमचा त्याच्याबद्दल प्रेम वाटत नाही तुम्हाला. तसं हे नाही आहे. विषयावर जसं सुख असतं माणसाचं, तसं परमेश्वराबद्दलचं प्रेम नाही. आहाच हे नव्हे, आहाशाचा अर्थ हा शब्द मराठीत राहिला नाही आता, पण आहाश म्हणजे वरवरचं सवंग, काही खोली नसलेलं, ह्याला आहाश म्हणायचे पूर्वीच्या मराठीत. आहाच हे नव्हे विषयासारखे, विषयासारखे आहाश नव्हे, वरवरचं प्रेम नाही आहे. हे अंतरंगातलं प्रेम आहे. हे वरवरचं सरफेसवरचं प्रेम नाही, पृष्ठभागावरचं प्रेम नाही आहे. हे अंतरंगातलं प्रेम आहे. आहाच हे नव्हे विषयासारखे, जीव जीवनी देखे सामावले. काय एकतेचं वर्णन केलंय बघा तुकारामांनी. जी माझा जीव तुमच्या जीवात, तुमचा जीव माझ्या जीवात, असे जीव एकमेकांच्या जीवात अडकत गेले तो, आणि सगळे जीव परमेश्वराचा भाग आहेत. अशी मोठं एकत्व मला आता दिसायला लागलेलं आहे परमेश्वराच्या सारख्या आराधनेमुळं आणि विठ्ठलावर सारखं प्रेम केल्यामुळं आणि विठोबा सगळीकडे दिसायला लागल्यामुळं मी सगळ्या विश्वाशी जोडला गेलेलो आहे, असं तुकाराम तुकाराम सांगतात. आहाचे नव्हे विषयासारखे, जीव जीवनी देखे सामावले. सगळ्या जीवांमध्ये जो जीव आहे, तिथं मीच सगळं सामावलेलं आहे, विठोबा सामावलेला आहे. हे मला आता ह्याचा हे हे पण केवळ बोलायची पद्धत नाही आहे. पुढच्या ओळीत ते काय म्हणतात बघ, आणिकांचे सुख दुःख उमटे अंतरी. कधी आणखीन काय स्पष्ट सांगायचं. आणिकांचे म्हणजे इतरांचे. इतरांचं मी असतो जिथं जाईन तिथे तिथला तिथलं सुख आणि जे दुःख असतं, ते माझ्या अंतरात प्रकट होतं. मला बोलायला लागत नाही, त्यांना बोलून मला अर्ज देऊन सांगायला लागत नाही मी दुःखी आहे, माझ्यासाठी काहीतरी करा. असं हा 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 प्रकारच नाही आहे. आणिकांचे सुख दुःख उमटे अंतरी. माझ्या अंतरातच येतं ते ताबडतोब, आणि मला कळवळा येतो त्यामुळे, आणि त्या कळवळ्यापोटी संत महान कामं करून जातात. हा योगाची जी मुक्तता आहे ना, ती केवळ तो त्याच्या मुक्ततेपाशी थांबते,
संतांची थांबत नाही याचं कारणच हे आहे, त्यांच्या भक्तीतून येणारा ज्ञानाचा प्रकारच वेगळा आहे. त्या ज्ञानाला प्रेमाचे उमाळे फुटतात, आणि ते प्रेमाचे उमाळे सगळ्या मानवांबद्दल, सगळ्या प्राण्यांबद्दल असतात. हे केवळ तुकारामाचं असं नाही, एकनाथांचं आहे. अहो, काशीत आणलेली गंगा आहे. आपण हॉटेलात घेतलेलं पाणी, विकत घेतलेलं प्यायचं पाणी शेजारच्या माणसाला देत नाही, अशी परिस्थिती असताना काशीतून आणलेली गंगा, हा पैठणला आलेली असताना रानामध्ये गाढव तडफडून मरत होतं, त्याला पाणी दिलं, गंगेचं पाणी नाथांनी. ह्याला म्हणायचं संत. ते गंगेचं पाणी वगैरे काही नाही हो. ते जीव आहे ना, त्याला त्याला द्यायला पाहिजे, एवढंच फक्त आहे, बाकी काय आहे नाही. अनेकांचे सुख दुःख उमटे अंतरी, हे संतांचं आहे. ह्या संतांचा आमचा धर्म आहे. ह्या धर्माच्या नावावर कोण तिरस्कार सांगत असेल, हाणामारी करा म्हणून सांगत असेल, तर आम्ही त्याला उलटं बोलणार. आम्ही धर्म चुकीचा सांगताय असं म्हणणार. हे धाडस मला फक्त संतांकडनं धर्म जेव्हा मी वाचला तेव्हा आलं. आणि आता मी धार्मिक द्वेष करणाऱ्या कुणाचाही प्रतिकार करू शकतो. आणखीन काही वर्षांनी मला करायचा पण आहे तो. आणि संतांचं जेवढं मी वाचेन तेवढी माझी धर्म हा प्रेमाने जोडणार आहे. आणि कुठलाही धर्म असो, मी सांगणार की तो धर्मच नाही. तुमचा इस्लाम धर्म आहे, जर तो प्रेम सांगत नसेल, तो हिंदूंना पाठवून त्यांना काहीतरी करा असं सांगत असेल, आमचाच प्रशिक खरा असं सांगत असेल, तर तो धर्मच नाही असं मी सांगेन. असं मी इस्लामला पण सांगू शकतो, असं मी ख्रिश्चनांना पण सांगू शकतो. पण जर प्रेमानं जर वागत असेल, तर तुमच्यातले संत काय म्हणतात बघा, एवढंच मी म्हणेन. मी तू ख्रिस्त काय म्हणतो आणि बायबल काय म्हणतो याच्यापेक्षा मी सेंट पॉल काय म्हणतो बघा, असं म्हणेन. इस्लाममध्ये मी सुफी संत काय म्हणतात बघा. आमचे शेख मोहम्मद नगरचे आहेत, ते इस्लामिक संत होते. हा, त्यांनी काय नमाज पढणं सोडलं नाही कधी. पण शेख मोहम्मद म्हणे, मी अविंद परी माझे हृदयी गोविंद, असं आहे. म्हणजे तो सगळ्या जाती धर्मांच्या पलीकडं जाणारं असं ते ईश्वरी तत्व आहे. त्याची गोडी ज्यांना लागली, ते त्याच्या त्याच्या धर्मात का असेना, ते सगळ्या माणसांवर प्रेम करणार आणि तिरस्कार करणारच नाहीत. जो धर्माच्या नावाखाली तिरस्कार करतो, तो धर्माचा सत्तेसाठी वापर करतो, आम्ही त्याला साथ देणारच नाही. आम्ही त्याच्या राजकारणाला बळी पडणार नाही. आणि आम्ही सांगणार नाही आमचा धर्म तुकोबांचा आहे, आमचा धर्म ज्ञानोबांचा आहे. हे सांगण्याचं धाडसच आणि ज्ञानच आम्हाला 20-25 वर्षापूर्वी नव्हतं. आम्हाला केवळ संत कृपा झाली म्हणतात, तसं मला हे तुकारामांचं वाचल्यानंतर खरा धर्म म्हणजे काय कळायला लागलं. अनेकांचे सुखदुःख उमटे अंतरी, येथील इतरी तेणे न्याय. तुकाराम असं म्हणतात, मी मी परमेश्वर झालोय, मला आता सगळ्यांची सुखदुःख कळतात असं म्हणत नाहीत केवळ. येथील इतरी तेणे न्याय. माझं सुखदुःख जे, मलाही सुखदुःख आहे ना, मी काय संत झालो वगैरे, मी माणूसच आहे ना. माझं जे काय सुखदुःख आहे ते माझ्या शेजारच्यांना कळतं. आणि इतरांचं सुखदुःख आहे ते मला आपोआप कळतं, न सांगताच कळतं. ही त्या ईश्वराची कृपा आहे. तुकारामांची एक गोष्ट अशी सांगतात, भंडाऱ्याला सुरुवातीला ते जायचे तेव्हा ते बसले एकदा तिथं, भागवताची हजारो पारायणं त्यांनी भंडाऱ्याच्या डोंगरावर केली, असं 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 सांगितलं जातं. आणि ते आहेच, खरंच आहे. म्हणजे आज अगदी भंडाऱ्यावर स्मारक आहे तुकारामांचं. तर पहिल्यांदा त्यांना बघितलं की तिथले सगळे पक्षी उडून जायचे. ते तुकारामांना फार वाईट वाटत, हे पक्षी उडून जातात म्हणजे बघा बरं, मग काय रासवट माणूस हटणार. मी काय त्यांना हात पण लावलेला नाही, काही नाही, काही नाही. पण मी इथे नुसतं येऊन बसलो तर माझी आतली स्पंदनं जी आहेत ती स्वार्थी माणसाची स्पंदनं आहेत बरोबर. स्वार्थी माणसं आहेत, काहीतरी करून खाणार, हे पक्षाला मारून खा, नसतं तर ते पक्षी ज्या फळावर बसले ते फळ मला मिळते का बघ, काहीतरी ह्याच्या डोक्यात असतात. हे बोलायला लागत नाही, का नाही, तर पक्ष्यांना हा स्वार्थी माणूस आहे हे कळत असे. त्यामुळे ते उडून जात असत, हा नको. आणि म्हणून मग त्यांनी त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं शेवटी. ते म्हणजे ह्याची काय अपेक्षा करण्यात आला, आपण वाईटच आहोत तर त्यांना वाईट दिसल्याबद्दल आपल्याला आता परत आणि त्याचा आणि त्रास करून घ्यायचा, मला ते चांगला माणूस म्हणत नाहीत. आपण आपलं विठोबाच्या नावामध्ये रममाण व्हावं, आपण भागवताची पारायणं करावी. आणि हे तुकारामांनी केल्यानंतर खरंच पाखरं त्यांच्या खांद्यावर येऊन बसायला लागली, डोक्यावर येऊन बसायला लागली, मांडीवर येऊन बसायला लागले प्राणी. आणि त्यांना काही भीती वाटेना. लहान मुल कसं आजोबांच्या मांडीवर बसतं, तसे ते प्राणी येऊन जायचे आजूबाजूला. वाघ असू दे कोणी, त्याचे काय ह्यांनाही भीती वाटायची नाही आणि त्यांनाही त्यांची भीती वाटेनाशी झाली. हे देवाच्या संबंधी विश्वची सोयरे चा अनुभव संतांनी प्रत्यक्ष असा घेतलेला आहे. चक्रधरांची अशी गोष्ट सांगतात. चक्रधर पण आमचा भागवत धर्म आम्ही म्हणत नाही, पण कृष्ण प्रेमामधले होते. महानुभाव हा पंथ हा वारकऱ्यांच्या आधीचा पंथ आहे. आणि महाराष्ट्रामध्ये समतेचा विचार आणि मराठीमध्ये अध्यात्म सांगायला पाहिजे हा विचार हा चक्रधरांनी आणलेला आहे. हे चक्रधर गुजरातवरून आले महाराष्ट्रामध्ये. आणि त्यांचा हा महानुभाव नावाचा पंथ आहे. त्याची पुढे थोडीशी वाताहत झाली, एवढी वाताहत झाली की आज पण असं म्हणतो की तो माणूस मानभावी आहे, असं पण म्हणतो. ते मानभावी असं म्हणणं म्हणजे काय, तो महानुभावी माणूस आहे असं म्हणतो. तो महानुभाव ही शिवी झाली त्यांच्या इतरांच्या वागण्यामुळे नंतरच्या काळामध्ये. पण चक्रधर फार मोठे संत होते. त्यांची एक सशीक रक्षण म्हणून एक लीळा आहे. त्यांच्या चरित्राचं नावच लीळा चरित्र असं आहे. त्यांचं महिमभट म्हणून त्यांचे शिष्य होते, त्यांनी त्या सगळ्या लीळा एकत्र केल्या
आणि लीळा चरित्र म्हणून लिहिलं. ते सशीक रक्षण म्हणून एक अशी आहे लीळा, की ते एका वडाच्या झाडाखाली असे बसलेले असताना, ध्यानामध्ये निमग्न झालेले असताना कृष्णाच्या, शिकारी एक रानटी ससा आला. ससा घाबरून पळत आला, कारण त्याच्या मागे शिकारी लागलेली होती. आणि तो ससा हा तुकारामांचीच अवस्था होती, चक्रधरांची कृष्ण प्रेमामुळे झालेली. देवाच्या संबंधे विश्वची सोय रे. तो ससा जो शिकाऱ्यांपासून पळत 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 जंगलातून आला, तो बरोबर पारावर चढून यांच्या मांडीखाली लपला. आणि स्वस्थ बसला. तिथं घाबरला नाही तो. त्याला कसं कळलं असेल बघा बरं. तो त्यांच्या त्याला जानू तळी असं म्हणतात, जानू म्हणजे मांडी, त्या मांडीखाली बसला. आणि मग ते शिकारी आले. त्यांनी काय लपवून वगैरे ठेवला नाही हो, तो आपसुकच त्यांच्या मांडीखाली येऊन बसला. ते शिकारी आले, शिकाऱ्यांनी बघितलं हे महात्मे आहेत आणि संत आहेत, आणि ह्यांच्या मांडीखाली तो ससा आहे. ते म्हणले हा आमचा होडेचा ससा आहे. म्हणले होडेचा म्हणजे पैजेचा, आमच्या पैजेचा ससा आहे, याच्यावर पैजा लागल्यात म्हणले. आता मग ते तुम्ही आमच्या परंपरा आहेत काय रानामधले तर राहणाऱ्या लोकांच्या, तर हा काय ससा असाच आलेला नाही तुमच्याकडे, हा आम्ही मिळवलेला आहे, म्हणजे हा आमचा होडेचा ससा आहे, तो सोडा म्हणले ते. तर चक्रधरांनी त्यांच्याकडे हसून स्मित केलं आणि ते म्हणले, येथ सरण आलिया काय मरण असे, असं म्हटलं त्याने. अशी अशी मराठी फार सुंदर, आज जी मराठी बोलतो चक्रधरांचं पुण्य आहे. आम्हाला शाळेत हे शिकवलं नाही. येथ शरण आलिया काय मरण असे. अहो हा ससा मला शरण आलाय, शरण आलेल्याला इथं मरण नाही म्हणाले. तर तुमचं होडेचं असू दे नाही तर काही असू दे, तुम्ही जा म्हणाले. मला हा काय माझ्या मांडी खालून निघणार नाही, तुम्हाला मग माझी मांडी कापून वगैरे घ्यायला लागेल, तर ते काय करायचं ते का तुम्ही करा म्हणाले, मी काही करणार नाही, मी आता माझ्या ध्यानातच आहे म्हणले ते. येत शरण आलिया काय मरण असे. अशा चक्रधरांची सुंदर वाणी आहे. आणि मग त्यांनी नमस्कार केला त्या शिकाऱ्यांनी, त्यांचा नाईलाज झाला आणि मग ते निघून गेले. ते निघून गेल्यानंतर इतकी सुंदर ओळ आहे. नंतर मग जानू तळीचा तो ससा त्याने हातात घेतला आणि असा त्याला असा खाली सोडला आणि म्हणले, महात्मे हो, आता पळा, असं म्हणाले. त्या सशाला महात्मे म्हणाले आणि खाली सोडला आणि म्हणले, आता पळा. तिथं ती लीळा संपते. आणि हा जो प्रेमभाव जो आहे ना, तो भक्तीचं वैशिष्ट्य आहे. आणि जिथं प्रेमभाव नाही तिथं भक्ती तर नाहीच, पण तिथं अध्यात्म नाही आणि तिथं देवही नाही, तिथे फक्त राक्षस बसलेले आहेत एवढं समजायचं. ते धर्माच्या कुठल्याही धर्माच्या नावावर असू देत, ते द्वेष सांगणारे असले आणि प्रेम सांगणारे नसले तर ते राक्षसच आहेत. तर हे देवाच्या संबंधी विश्वची सोय रे, असाचा हा त्याचा पुरावा त्यांनी दिला. अनेकांचे सुखदुःख उमटे अंतरी, येथील इतरी तेणे नाही. त्यांचं सुखदुःख माझ्या अंतरात आणि माझं सुखदुःख त्यांच्या अंतरात. तुका म्हणे ठसावले शुद्ध जाती. आता ही शुद्ध जाती म्हणजे कुठली आपली ब्राह्मण शूद्र खरी असली जात नाही, त्यामुळे ही ब्रह्मनिष्ठांची जात आहे. ही कळवळ्याची जाती असं जे म्हणतात ना तुकाराम दुसऱ्या एका ठिकाणी, ऐसी कळवळ्याची जाती, ती ही कळवळ्याची जाती आहे. ही शुद्ध जात आहे म्हणजे ही खरी. आणि इथं जे ठसावले यांच्या आमच्या अंतरातच म्हणाले, असं प्रेम, प्रेम आहे ईश्वराबद्दलचं प्रेम, आणि म्हणून सगळ्या जगाबद्दलचं प्रेम हे ठसावलेलं आहे. ठसावले शुद्ध जाती, शोभाची पुढती विशेषता. त्यामुळे आमचा जो तुम्हाला ठळक सामान्यच आहोत आम्ही, पण सामान्य माणसांपेक्षा संत तुम्हाला वेगळे दिसतात, महात्मे वेगळे दिसतात. ह्याचं कारण त्यांच्या ठायी जे प्रेम असतं ते हे कारण आहे. आणि ते प्रेम का? देवाच्या संबंधी विश्वची सोय रे. ते ईश्वरनिष्ठ असतात आणि म्हणून मानवनिष्ठ असतात. ते ईश्वरनिष्ठ असतात म्हणून प्राणीनिष्ठ असतात. ते ईश्वरनिष्ठ असतात म्हणून शाकाहारी असतात. ते ईश्वरनिष्ठ असतात म्हणून अहिंसक असतात. असं सांगण्याचा हा तुकारामांचा हा प्रयत्न आहे आपल्याला, आणि त्यांना आलेल्या अनुभवाच्या आधारानं ते सांगतात. हा हा. चालेल, आपण आता अजून एक दोन चार तरी अभंग, दोन तरी करू शकू असं वाटतंय. हा पुढचा बघा. हा सुद्धा फार महत्वाचा आहे. इथे आत्ताचा जो अभंग बघितला त्यामध्ये माणसाबद्दलच नाही तर एकूण भूतांबद्दलचं प्रेम हे केवळ ईश्वर प्रेमातून कसं निर्माण होतं, हे अगदी सहज प्रक्रिया म्हणून तुकारामाने सांगितलं. आता ह्या दुसऱ्यामध्ये त्यांनी एक वेगळा विचार सांगितला, तो बघा. जेवी नवज्वरे तापले शरीर, ताप आलाय चारू, ताप आल्यानंतर काय होते असं असं सांगतात. जेवी नवज्वरे तापले शरीर, लागे तया क्षीर विषतुल्य. ताप आल्यानंतर म्हणाले माणसाला, हा, हा, दूध सुद्धा विषासारखं वाटायला लागतं आणि त्यामुळे तो बाजूला टाकतो. ताप आलेला माणूस जर दुधाचं समोर आलं असताना हा विषाचा प्याला आहे म्हणून जर ढकलून देत असेल, तर त्याला ताप आला हे लक्षात घेतलं पाहिजे, तो प्याला विषाचा हेच नाही समजायला पाहिजे. प्रॉब्लेम कुठं आहे हे ओळखायला शिका, असं तुकाराम सांगते. तो अतिशय सुंदर अभंग आहे. जेवी नवज्वरे तापले शरीर, लागे तया क्षीर
विषतुल्य. तेवी परमार्थ जीही दुराविला. ज्यांना परमार्थच नाही, फक्त स्वार्थच आहे. तेवी परमार्थ जीही दुरावला, तया लागी झाला संनिपात. जे परमार्थ ज्यांना दुरावलेला आहे, जे परमेश्वराच्या मार्गातच नाही आहे, ज्यांना फक्त स्वार्थ, प्रपंच, आपण आपलं विषय सुख, आपली पोरं बाळ, काही दुसरं काही देणं घेणं नाही आहे. अशांना संनिपात झाल्याचा सारखं आहे म्हणलं ते. ह्यांना काय, ह्यांना परमेश्वर समोर. संनिपात म्हणजे तापच असतो आणि त्यामध्ये वेड लागल्यासारखं होतं. संनिपाताचं झटका म्हणतात. त्यामुळे माणूस वेडाचार करायला लागतो. तर ह्या वेडाचारापोटी तुम्हालाही नॉर्मल आणि अतिशय संसारी आणि अतिशय करती धरती माणसं वाटतायत, फार कर्तृत्ववान वगैरे. काही नाही. ते जर परमेश्वराला ओळखत नसतील, तर त्यांना संनिपात झालाय असं समजा. असं म्हणले तुकाराम. तेवी परमार्थ जी ही दुराविला, तया लागी झाला संनिपात. आणखीन उदाहरण काय दिलंय? कामिनी जयाच्या जाहली नेत्रासी. कामिनी म्हणजे कावेळ बरं का. कामिनी जयाच्या जाहली नेत्रासी. ज्याच्या नेत्राला, ज्याला कावीळ झालेली आहे, त्याच्या नेत्राला देखी तो चंद्रासी पीतवर्ण. त्याला चंद्र एवढा पांढरा शुभ्र स्फटिकासारखा, तो पिवळा दिसणार की हो त्याला, असं म्हणले ते. त्याला चंद्रात दोष नाही आहे काही. त्याला काय वेळ झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर परमेश्वर दिसत नसेल, तुम्हाला जर भक्तीचं अमृत हे विषयासारखंच वाटत असेल, तर दोष तुमचा आहे. तुम्ही संनिपातानं ग्रस्त आहात बाळांनो. तुम्ही डॉक्टरचं औषध घ्या, असं तुकाराम सांगताय. हा स्पष्टपणा केवळ तुकारामांमध्ये दिसेल. बाकीचे कसं म्हणतात, अरे नाही रे, ते परमेश्वराला तुम्ही, ते म्हणतात काय, तुझ्यातला प्रॉब्लेम आधी तू सोडव, असं म्हणणारे तुकाराम हे गुरु आहेत. कामिनी जयाच्या जहाली नेत्रासी, देखी तो चंद्रासी पीतवर्ण. तुका म्हणे मद्यपानाची आवडी. आधीच वारकरी संप्रदायात मद्य मांस काही मकार कुठला चालतच नाही. त्यात इथे संधी मिळाल्यानंतर तुकारामांनी काय सोडतात काय काय? तुका म्हणे मद्यपानाची आवडी, न रुचे त्या गोडी नवनीताची. त्याला लोण्यातलं काय कळणार हो म्हणले, लोणीचं त्याला चव कशी कळणार? त्याला आहे मद्यपानाची आवड. ज्यांना विषय सुखाची आवड आहे फक्त, आणि प्रपंचाचीच फक्त आवड आहे, त्याला जर, तो जर म्हणाला की काय आम्ही करून बघितलं, प्रार्थना काय, भक्ती वगैरे करून बघितलं, नाम वगैरे काय काय जमत नाही हो, काय गोडी लागे ना. तुम्ही म्हणताय नाम घ्या नाम घ्या, घेतोय घेतोय, काय गोडी लागत नाही. परमेश्वराबद्दलचं प्रेम निर्माणच होत नाहीये. तर आपल्याला काय ते काय. आणि काही लोक असं म्हणतात, हे माझ्यावरचीच टीका आहे, आपल्याला काय त्यात रुची नाही, आपल्याला अध्यात्मामध्ये रुची नाही. मी हे आणि इतर अभंगावर असा अर्थ काढला. तुकाराम म्हणतात रुची नाही, ही काय भानगड आहे तुझी. तुकाराम असं म्हणतात, म्हणजे माझ्याशी तुकाराम बोलतात असं, की हे काय हॉबी आहे काय म्हणले, छंद आहे अध्यात्म म्हणजे. हे वेळ घालवायला कोण कॅरम खेळतो, कोण टेबल टेनिस खेळतो, कोण पुस्तकं वाचतो, कोण सिनेमे बघतो, काही लोक अध्यात्म करतात. असं आहे का म्हणले? अध्यात्म हे त्याच्या जोडीत आहे, ह्याच्यात रुची नाही तुम्ही म्हणता काय काय, ते काय काय टाइमपासचं साधन आहे काय म्हणले? ह्याच्यात रुची मला आहे आणि त्याच्यात रुची नाही, असं त्या ब्रॅकेटमध्ये बसत नाही म्हणले अध्यात्म. ते रुची नाही तुला, म्हणजे तुला अमृताची रुची नाही, तुला रोग झालाय म्हटले. ते रोग आधी दुरुस्त करून घे, असं म्हणत तुका. देर इज समथिंग ॲब्सोल्यूट अबाउट भक्ती, इज समथिंग ॲब्सोल्यूट अबाउट ईश्वर, असं तुकाराम सांगतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुका म्हणे मद्यपानाची आवडी, न रुचे त्या गोडी नवनीताची. अहो, अध्यात्म हे नवनीत आहे. हे तुम्हाला आवडत नसेल तर आवडत नाही, मग ज्यांना आवडतंय त्यांनी करावं, अशी डेमोक्रेसी नाही आहे तुकारामांच्याकडे. ते म्हणतायत अध्यात्म ज्या अर्थी आवडत नाही, तर तुझ्यात घोळ आहे, तो तू दुरुस्त कर. म्हणजे हा हा एक केवल वाद आहे तुकारामांमध्ये, आणि तो 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 असल्याशिवाय भक्ताला नीट दिशा दिसत नाही. त्यामुळं त्यामुळं काय म्हणतो, तुकारामांच्या या मार्गदर्शनाखाली भक्त परत परमेश्वराकडे वळतो. तो म्हणतो, जर आपण अजून आराधना करूया, आपला स्वार्थ अजून जरा कमी करूया, आपला विषयांचा अजून कमी करूया, आणि मग परमेश्वर आपला प्रेम निर्माण होते का हे बघूया तरी. पण तुम्हाला चॉईस नाही असं सांगण्याचं काम संत करतात. आणि ही फार मोठी सेवा असते. हे रुची नाही असं असं म्हणायचं नाही. तेव्हा रुची नाही म्हणले काय, तुम्हाला रुची नाही कसलं काय, जगच मला काय अध्यात्मात काय बरं वाटत नाही, बरं वाटत नाही काय नाही, हा अध्यात्माचा प्रश्न नाही आहे. आणि हा तुझ्या चॉईसचा पण प्रश्न नाही. लवकर बरा हो आणि परमेश्वराच्या प्रेमामध्ये स्वतःला गुंतवून घे, असं सांगण्याचा हा तुकारामाचा प्रयत्न आहे. हा, आपण एकच अभंग घेऊया आणि मग थांबूया. हा थोडासा विनवणी करणारा अभंग आहे. अगदी छोटा आहे तो. ती विनवणी बघूया आणि थांबूया. राहो आता हेची ध्यान. विठ्ठलाचं ध्यान दिसतंय, आणि कधी नाही तर तो विठ्ठल असा असा विठ्ठलावर मन खिळून राहिलेला आहे, असं साधनेतली ही अवस्था आहे.
नंतर विठ्ठल अंतरातच राहायला आलेला आहे तुकोबांच्या. तेव्हा त्यांना हे काय असं म्हणायचं काय प्रसंगच आला नाही. तो तो विठोबा आताच आला तेव्हा काय प्रश्न आला नाही. पण विठ्ठलावर ध्यान करताना विठ्ठल असा जवळ आहे असं वाटायला लागलं. आणि तोच दिसायला लागला सगळीकडे. तुका म्हणाले, राहो आता हेच ध्यान. आता हे आता आता नको बरं का, सोडून जाऊ नकोस. आता आता माझी स्थिर झाली तुझ्याबरोबर म्हणलं. राहो आता हेची ध्यान, डोळा मन लंपटो. तू आता माझ्या मनाला असा लंपटून राहा, माझ्या डोळ्यांना तू भरून राहा. तू आता आता दुसरं मला विषय काही जगव, मला हे जग दिसायला नको, मला तो सगळीकडे तू दिसतोयस आता. तर आता तू सोडू नकोस. आता तू डोळा मन लंपटो, मला लपेटून लपेटून तू राहा. कोंड कोंडुनी धरीन जीवे, कधी नाही ते सापडलायस आणि स्थिर झालायस. आता असा तुला मी कोंडणार आहे आत, असं म्हणले. माझ्या माझ्या अंतरात आता तुला मी कोंडून ठेवणार आहे. कोंड कोंडुनी धरीन जीवे, देह भावे ओवाळीन. माझा सगळा देहभाव आता आता सापडलाच आहे. माझा सगळा देहभाव मी तुझ्यावर ओवाळून टाकतो. काय माझा देह पडला तरी चालेल, विषय पूर्ती झाली नाही म्हणून जर देह पडत असेल, माझा देह पडला तरी चालेल, पण आता मी तुला सोडणार नाही. कोंड कोंडुनी धरीन जीवे, देह भावे ओवाळीन. होईल येणे कळसा आले. आणि ह्यामुळे काय होईल, माझी भक्ती अशी कळसाला जाईल. माझ्या भक्तीतला कळस गाठला जाईल. तुकारामांना तो विठ्ठल दिसायला लागलेला आहे आता. नंतर तो आताच आलेला आहे. विठोबा आणि तुकाराम एकच झालेले आहेत. तुकोबा उरला का विठोबा उरला, असा सवाल निर्माण व्हावा. आमच्या बहिणाबाई म्हणून तुकारामांच्या शिष्या होत्या. त्यांनी जे तुकारामांची वर्णनं केली आहेत, कधीतरी आपण तुकारामांपासून थोडं लांब जाऊ आणि तुकारामांच्या शिष्यानी कसं त्यांचं वर्णन केलेलं आहे ते आपण बघू. होईल येणे कळसा आले, स्थिरावले अंतरी. विठोबा, तू माझ्या अंतरात स्थिरावलायस. माझ्या भक्तीचा आता कळसाध्याय सुरू झालेला आहे असं मला वाटतंय. तुका म्हणे, गोजिरिया, विठोबा, पाया पडू द्या. मला तुला नमस्कार करू दे रे विठोबा. तू असाच माझ्या अंतरामध्ये स्थिरावलेला राहा. आणि तू एकदा स्थिरावलास की हे सगळं विश्वच माझं सोयरं होईल. आणि मला मग आटापिटा करायला लागणार नाही कसलाच. आणि तुझ्या शांतीमध्येच माझे हा हा देह मुरू दे. आणि मला तुझ्या पायावर कायमची जागा मिळू दे, अशी प्रार्थना तुकाराम करतात. या प्रार्थनेपाशी आपण आज थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रामकृष्ण हरी.